सिमेंट पडलंय। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण गणेशनगर शंभूकडी या एरियामध्ये आलो आहे। या ठिकाणी यांच्या घराच्या साईडला पोत्याचा ढिगारा पडलाय, सिमेंटचा वगैरे, त्याच्या खाली साप येऊन बसलाय। या ठिकाणी आजूबाजूला घरं आहेत, त्यामुळे आपल्याला इथून या सापाला रेस्क्यू करावं लागते। तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे। नाही लागत सोडा, ती काळजी घेते। लागत नाही ते दगड काढावं लागणार ते। हा, त्या दगडा खाली काढू का मॅडम? शेत आहे इथे आलाय, याला बाहेर येऊन दे, बाहेर वाटायला पाहिजे। उठा तिथं आलं जीप, चांगलंच बाहेर काढते की जीप आलं बाहेर। चला चला, नाही पळवले चांगले, ऍक्टिव्ह आहे भरपूर साप। इकडेपर्यंत सगळ्या ग्राउंडवरनं पळवलंय ना। ऍक्टिव्ह आहे भरपूर साप, त्यात सापडत नव्हतं हातात लगेच। या ठिकाणी मागे जावा तुम्ही, पुढे येऊ नका। तर या ठिकाणी हा नागजातीचा विषारी साप आहे। भारतातील प्रमुख जे 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे। ऍक्टिव्ह आहे भरपूर साप, पळायला लागलाय, नुसतंच पळवायला लागलाय आणि फणा काढायला लागलाय। बघू शकता, या सापाला धोका जाणवल्यानंतर हा अशा पद्धतीने फणा काढतोय आणि सांगतोय समोरच्याला की माझ्यापासून धोका आहे, लांब राहा माझ्यापासून। तर चला, तर आपण जास्त वेळ न घालवता या सापाला लगेचच पॅक करूया। आणि तुम्ही या ठिकाणी बघितलं, साप पकडताना म्हणजे किती धावपळ झाली आणि यात माझ्या जीवाची किती रिस्क होती ना। कोणालाही सापाची योग्य माहिती नसेल तर कृपया कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, हे तुमच्या जीवावर बेतू शकते। तर तुमच्या घराच्या जवळ साप आल्यास जवळील सर्व मित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा। तर चला, तर आपण ह्याला लगेचच पॅक करूया।
तर या सापाला पण आता सेफली पॅक केलं आहे. तर आता संध्याकाळचे 6:45 वाजायला आले. तर चला तर आपण याला लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर हा आता रेस्क्यू केलेला नागजातीचा विषारी साप आहे. आपल्याबरोबर वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहेत. त्यांच्याकडे आपण हा साप सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.